नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, शिववार्ताच्या माध्यमातून आपण अनेक मान्यवरांना आपल्या भेटीसाठी घेऊन येत असतो. तर याच पद्धतीनं आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक अनिल गोरे हे ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. प्राध्यापक गोरे हे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक तर आहेतच, पण त्या पलीकडे जागतिक स्तरावरती एक महत्त्वाचे संख्याशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेच्या निमित्तानं ते विद्यापीठामध्ये आले असताना आम्ही त्यांच्याशी हा संवाद साधतो आहोत. या निमित्तानं प्राध्यापक गोरे यांच्याकडून आपण संख्याशास्त्राचं जे विविध क्षेत्रांमधलं उपयोजन आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. म्हणजे संख्याशास्त्र हा असा एक वेगळा विषय आहे आणि तिथं जो काम करतो आहे विद्यार्थी संशोधक हा तो संख्याशास्त्राचंच काम करेल असं नाही, कारण संख्याशास्त्र हे विविध विद्याशाखांना घेऊन काम करत असतं, त्या विद्याशाखांसाठी उपयुक्त ठरत असतं. तुम्ही कोणत्याही विषयामध्ये संशोधन करीत असा संख्याशास्त्राच्या आधारानेच तुम्हाला पुढे तुमच्या विश्लेषणाकडे जावं लागतं, जेणेकरून आपण जास्तीत जास्त चांगल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत असतो. तर या संदर्भामध्ये आम्ही प्राध्यापक गोरे सरांना विनंती केली की त्यांनी यावं आणि आपल्याशी संवाद साधावा. तर सर, आपलं शिववार्तामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आपण या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ उपलब्ध करून दिली, अगदी आपल्या खाली वर्गाचं शेड्यूल असून सुद्धा त्याबद्दल सुद्धा मी आपला आभारी आहे सुरुवातीलाच, आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं सुद्धा मी आपलं स्वागत करतो. सर, सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की गणित किंवा संख्याशास्त्र हे विषय तसे कॉमनली जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती किंवा दडपण तयार करणारे असतात. आपण इतकी वर्ष, मला वाटतं अर्ध्या शतकाहून अधिक काळ आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात, अगदी जागतिक स्तरापर्यंत काम करत आहात. तर या विषयाकडे आपण नेमके कसे आकर्षित झालात? कारण आपल्याला आज आम्ही बघतो आहोत, पण ही मागची पूर्वपीठिकाही आम्हाला सुरुवातीला समजून घ्यायला आवडेल. हो, अवश्य. माझा जन्म वाईचा. अच्छा. मी तिथल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत 4थी पर्यंत शिकलो. नंतर इकडे तिकडे करत मग कॉलेजला मी राजाराम कॉलेजमध्ये आलो. आणि त्यावेळेला राजाराम कॉलेज शहरामध्ये होतं, भवानी मंडपाजवळ आर्ट्स कॉलेज, आणि मला वाटतं पलीकडे दुसऱ्या बाजूला त्याचं नाव विसरलो मी, पण तिथं 5 एका ठिकाणी थिएटर होती बरं का. त्याच्या जवळ ते आमचं सायन्स कॉलेज, तिथे मी 2 वर्ष विद्यार्थी होतो. आणि लोक आम्हाला हसायचे की तुमच्याकडे सायन्स लॅबोरेटरीज करण्याच्या आधी 5 थिएटर मुलांसाठी तयार केली का काय वगैरे. तर तिथं मला इंटर सायन्सच्या वेळेला 2 फार चांगले शिक्षक भेटले. त्याच्यातले एक होते ते, मी खरं सायन्सचा विद्यार्थी बरं, पण तिथे गणित, रसायन, पदार्थ विज्ञान ह्याच्याबरोबर मी ए ग्रुपचा विद्यार्थी. इंग्रजी वाङ्मय आणि अर्थशास्त्र असे 2 विषय आम्हाला सक्तीचे होते. माझ्यावर त्या सिस्टीमनं अतिशय मेहरबानी केली, कारण मला गणित आवडायचं, परंतु हे अर्थशास्त्र आणि वाङ्मय, इंग्रजी वाङ्मय फार आवडायचं. कारण त्यातले जे शिक्षक होते आमचे हे बेडकर नावाचे ग्रस्त होते आणि ते इंग्लंडमध्ये शिकून आलेले होते. आणि आमचे अर्थशास्त्र शिकवणारे ग्रस्त होते ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. ते अगदी प्राथमिक वर्गाला सुद्धा शिकवणं त्यांना महत्वाचं वाटायचं. ढेकणे साहेब नावाचे होते. अतिशय सुंदर दोघांनी आम्हाला शिकवलं. मला इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी होणं फार आवड वाटलं. आपल्याला अर्थशास्त्राचा विद्यार्थी व्हायलाच पाहिजे. ढेकणे साहेबांच्याकडून जे शिकलो, खरं म्हणजे माझ्याकडे वर्गातली बरीचशी सगळी हुशार मुलं ही ह्याला सांगलीला इंजिनिअरिंग कॉलेजात जायची. मला कारण मी मॅट्रिकला त्यावेळेला 30 मुलांची यादी यायची मॅट्रिकमध्ये महाराष्ट्रातल्या, त्याच्यामध्ये मी 4था होता. तेव्हा माझ्याकडे रँकिंगचा काही प्रश्न नव्हता, गणित उत्तम येत होतं, पण मला काही इंजिनियर व्हायचं नव्हतं. मग आपल्याला काय शिकायचं? इकॉनॉमिक्स शिकायचं. म्हणजे वेळ आहेस का, सायन्समध्ये मुलांना घेत नाहीत इकॉनॉमिक्स विषयात, हे काय अन्याय. मग कोणी सांगितलं मुंबईला घेतात. मग चौकशी केली तर मुंबईला BSc मध्ये तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स विषय घेतला तर इकॉनॉमिक्स घेता येतं. म्हणून मी राजाराम कॉलेज सोडून मुंबईला रुईया कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सच्या प्रेमातून स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलो. आणि मग स्टॅटिस्टिक्स आवडू लागलं. आणि मग ते BSc मध्ये उत्तम मार्क वगैरे मिळाले मला. माझे शिक्षक म्हणाले तू पुण्याला जा, पुण्यात सर्वात उत्तम
विभाग आहे संख्याशास्त्राचा, म्हणून मी पुण्याला आलो. आणि तिथं खूप स्टाफ होता, सगळे परदेशी शिकलेले, केम्ब्रिज, बर्कले, नॉर्थ कॅरोलिना अशा जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठात शिकून आलेली माणसं आम्हाला शिकवित होती. आणि इथे शिकवणारी माणसं देखील तिकडे कामाला जायची नोकरीला. म्हणजे असं आम्हाला असं वाटलं आपण वेगळ्याच पातळीवर आलो. आणि त्या सगळ्यांचं शिक्षण शिकवणं पाहून सुद्धा मी त्या विषयाच्या खूप प्रेमात पडलो. असा माझा त्या विषयामध्ये तिथून पुढचं प्रोग्रेशन असं झालं की माझ्या पोटात भूक होती ती अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शेती, ह्याला याचा कसा उपयोग करता येईल. तिथले आमचे लोक काही जाणकार नव्हते, गणितातले तज्ञ होते, ते मला आवडत होतं आणि त्यात मला चांगले मार्क मिळायचे. परंतु मी ठरवलं की आपल्याला, त्यावेळेला माझ्या मनात 2 विचार होते की एक तर आपण रिसर्च तरी करायचं, नाही तर दुसरं त्यावेळेला बाबा आमट्यांचे आम्ही फार चाहते होतो, त्यांच्याच आश्रमात जाऊन समाजकार्य करायचं. परंतु एक शिक्षक मला फार आवडले, त्यांचं नाव वसंतराव हापकर याचे होते, अहमदनगरचे. त्यांच्याकडे गेलो, म्हणलं गुरुजी तुमच्या हाताखाली तुम्ही घेतलं तर PhD करण्याची इच्छा. त्यांचा विषय शिकवणं मला फार आवडायचं. ते म्हणले बेटा तुला घ्यायला काहीच हरकत नाही, पण माझं बुड स्थिर नाही, मी कदाचित तिथून नोकरी सोडून अमेरिकेला जाईन. तर अशा अनिश्चित माणसाकडे कसा तू येशील, नाही तर विद्यार्थी म्हणून तू पसंत आहेस. म्हणलं गुरुजी मी जर तुम्ही जर घेत नसला तर मी रिसर्च टाकून मग आमट्यांकडे जाणार. तुम्ही आहात तेवढे दिवस मी तुमच्या हाताखाली काम करण्याचं सुख भोगतो ना, तुम्ही जायचं तेव्हा जा, मी तुम्हाला दोष देणार नाही. मग ठीक आहे म्हणलं. आणि मग 1-1.5 वर्ष मी त्यांच्या हाताखाली काम केलं. ते मग ठिकाणले म्हणाले होते म्हणजे त्यांनी स्वतःला मोकळी करून घेतली, पण त्यांना मला सोडायचं नव्हतं. म्हणून ते जेव्हा जायला निघाले त्यांनी माझ्यासाठी तिकडे स्कॉलरशिप मिळवली. म्हणून मी, नाहीतर मला परदेश म्हणजे काय पण माहित नव्हतं, अगदी अडाणी घरातून आलेलो. आणि मग तिकडे शिकलो. आणि तिथं मला शिक्षक दिसले जे अगदी वेगळ्या प्रकृतीचे. केंटकी राज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ केंटकी नावाचं विद्यापीठ आहे, लेक्सिंग्टन नावाच्या शहरामध्ये. इथे मी निम्मा थिसीस लिहिला होता, त्यामुळे तिथं माझं PhD पटकन संपलं. आपण तिथं शिक्षक अनेक होते की जे शेती, सर्वेक्षण, इंडस्ट्रीच्यात काम करणारे होते. आणि मला असं वेगळीच खिडकी उघडल्याचं. हो, आणि मी फार खुश झालो. मला कल्पनाच नाही, आमचे शिक्षक हुशार होते पण ते हे करत नव्हते. असं मला एक दृष्टी नवीन तिथं आहे. म्हणजे एक व्यापक दृष्टी तुम्हाला परदेशी शिक्षणामधून मिळाली, प्रश्नच नाही, ज्याचा पुढच्या सगळ्या काळामध्ये उपयोग झाला आपल्याला. मला सांगा सर की बाकीचे विषय, मी जसं म्हणालो की बाकीच्या विद्याशाखा आणि संख्याशास्त्र, ह्याच्यामध्ये संख्याशास्त्राचं वेगळेपण काय आहे आणि ते कसं वेगळं आहे या सगळ्यांच्या पासून? सांगतो ना. काय आहे, संख्याशास्त्र हे मुळामध्ये गणिती लोकांनी निर्माण केलं, परंतु त्याचा उद्देश कुणाचे तरी प्रश्न सोडवण्याचा होता. मी 2-3 गोष्टी सांगतो. अगदी जुनी गोष्ट आहे. तर 2 फ्रेंच गणिती होते आणि त्यांचा एक मित्र होता, तो जुगारी होता, म्हणजे गॅमलिंगचे डाव खेळायचा. तो एक दिवस आला आणि त्यांना म्हणाला की बघा आम्ही हा खेळ खेळतो आणि ह्याच्यामध्ये आमचा डाव अर्ध्यावर संपला कारण काहीतरी अडचण आली. आता आम्ही जर पैसे लावले होते ह्याचे वाटप कसं करायचं, कोण जिंकणार? तर ते काय म्हणले, आम्ही तुम्ही जिंकण्याची संभाव्यता किती आणि हरण्याची किती हे सांगतो. तर तुझी 70-30 असली तर ते जे काही तुमची किटी तयार झाली ती 70% तुझे. असं त्यांनी जर गणित करून दिलं, अशी गणिताची जुगाऱ्यांसाठी संख्याशास्त्राचा उगम सोयीसाठी असा झाला. पण नंतर जगाचं मग वेगळं झालं. मग काय झालं, 2 प्रकारचे लोक होते. उदाहरणार्थ कार्ल पियर्सन ह्याला आमचा जन्मदाता म्हणतात ह्या आधुनिक संख्याशास्त्राला. त्याला मुख्यतः, आणि त्याच्याबरोबर एक फ्रान्सिस गाल्टन नावाचा फार बडा शास्त्रज्ञ होता. या दोघांना अनुवंश शास्त्राबद्दल फार कुतूहल होतं की माणसांच्या पुढच्या पिढीमध्ये गुण जातात कसे, बाप हुशार असला तर पोरगं हुशार होतं का, वगैरे वगैरे, हे कसं मोजायचं. त्याच्यामध्ये त्यांनी हे गणिती, त्याच्यामध्ये त्यानं कोरिलेशन नावाची एक प्रकार आणला. कार्ल पियर्सनचं कोरिलेशन सगळ्यांना माहित असतं. आणि या गाल्टननं रिग्रेशन नावाचा एक प्रकार आणला की आम्हाला आधीची पिढी नंतरची पिढी यांच्यात नातेसंबंध कसा आहे असं मोजण्याचा मार्ग. अशा पद्धतीनं जेनेटिक्स मध्ये शिरलं स्टॅटिस्टिक्स. दुसरं आमचा त्यात अजून एक पुढच्या युगातला फार मोठा शास्त्रज्ञ, त्याचं नाव रॉनल्ड फिशर. आणि तो खरं हुशार मुलगा होता, BSc उत्तम पास झाला. आणि आता करायचं काय, तर त्याला कोणतरी सांगितलं की तिथं एक रातन स्टेट म्हणून लहान गाव आहे लंडनच्या बाहेर, तिथं एक संस्था आहे, तिथं एखाद्या वेळी तुला नोकरी दिली जा.
तशी तो गेला तिथं आणि त्यात लेनर्ड डार्विन म्हणून एका माणसानं त्याला शिफारस पत्र दिलं होतं. त्या डायरेक्टरला दाखवलं. तो म्हटलं डार्विन साहेबांनी जर शिफारस केली असली म्हणजे चार्ल्स डार्विनचा पुतण्या बरं का, तर तुला नोकरी द्यायलाच पाहिजे, हुशार असणार 100%. आता मला कळत नाही की तू माझ्या शेतीच्या कामामध्ये तू गणिती मुलगा येऊन करणार काय. तर मी आता सांगतो, मी डार्विन साहेबाच्या साठी म्हणून एवढे पैसे ह्याला लावतो बरं का, या कारणाकरता. तू सांग, तुला नोकरी दिली, किती दिवसाची दिली, तुझा पगार किती, हे जे मी पैसे दिलेत ना त्या पगारानं भागायचं. 1000 रुपये दिले, तू म्हणला 250 रुपये, तर 4 महिन्याचा पगार आहे, 4 महिने काम कर, पुढे बघू. बरोबर. ते पोरग 20 वर्ष तिथं राहिले. आरे फिशर ते म्हणाले आमचा एकच प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये गव्हाच्या पिकाचे उत्पादन कसे वाढेल. बरोबर. तू काय करायचं ते कर. त्यानं गव्हाच्या उत्पादनावर कसा अभ्यास करावा याचं शास्त्र शोधून काढलं. त्याला डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स म्हणतात. सगळ्या भारतातल्या नव्हे जगातल्या सर्व शेती विद्यापीठांमध्ये स्टॅट शिकल्याशिवाय हा अभ्यास करताच येत नाही. बरोबर. ही महत्वाची गोष्ट आहे, जगण्या मरण्याची गोष्ट आहे. तिसरा टप्पा आहे तो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला. त्यावेळेला काय झालं होतं, म्हणजे मी हे इंग्लंड अमेरिका यांच्या दृष्टीने बोलतोय, जर्मनी जपान यांच्या दृष्टीने आणि काही वेगळं झालं. फार मोठ्या प्रमाणावर दारूगोळ्याचं उत्पादन करायला लागायचं. आणि दारूगोळ्याचं एक लक्षात घ्या, तुम्ही बनवलेली गोळी, गोळा, रॉकेट त्यानं नीट काम केलं नाही, नको तिथं जर फुटलं तर शत्रू मरायच्या ऐवजी तुम्ही मारा. म्हणून त्याच्या गुणवत्तेचं फार महत्व आहे. बरं, हजारो लाखो बंदुकीनं आपले झाडतायत गोळ्या, एवढ्या सगळ्या चांगल्या असल्या पाहिजेत, हे तपासायचं कसं, याला म्हणतात क्वालिटी कंट्रोल. आणि हे क्वालिटी कंट्रोल एवढ्या, तर त्याच्यामध्ये लोकांनी मेथड्स काढल्या, त्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. मग त्याच्यामध्ये असे चार्ट काढायचे. मग जर आपल्या प्रोडक्शन मध्ये काहीतरी गडबड व्हायला सुरुवात झाली असली, आधी अलर्ट मिळाला पाहिजे. हे स्टॅटच्या लोकांनी मेथड काढली. आणि ही आधी होती. आणि हा एक दुसरा मनुष्य होता, त्या माणसानं म्हटलं की आपल्याला फार झटपट झालं पाहिजे, इथं सगळं काल झालं पाहिजे. म्हणून त्याला एक थोड्या काळामध्ये आपल्याला कळलं पाहिजे आपल्या प्रोडक्शन सिस्टीम मध्ये घोटाळा होतोय का. आणि ह्याच्यातून एक नवीन शास्त्र निर्माण झालं. तेव्हा अनुवंशिकता, शेती आणि उत्पादन या 3 क्षेत्रामध्ये ही मेथड स्टॅटिस्टिक्सच्या डेव्हलप झाल्या. त्याला मागणी अफाट वाढली. बरोबर. आणि ते जगभर पसरलं गेलं. मला याला जोडून असं विचारायचं, काल मी आपले काही व्हिडिओज बघत होतो, तर आपण साहित्य, कला, सिनेमा या क्षेत्रांमध्ये सुद्धा याचं उपयोजन कशा पद्धतीनं आहे हे खूप रंजक पद्धतीनं सांगितलेलं आहे. तर अशी कोणती आणखी काय काय क्षेत्र आहे की जिथं संख्याशास्त्र आहे आणि जे मिरॅकल करू शकतं. आता तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो मी की मी सध्या लिंक्डइन म्हणून जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती अपलोड करतो माझे छोटे छोटे निबंध. आणि त्याचं शीर्षक आहे लर्निंग स्टॅटिस्टिक्स थ्रू डिटेक्टिव्ह स्टोरीज. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये स्टॅटिस्टिक्स कसं वापरतात आणि त्या निमित्तानं कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. तर ह्याच्यातला 2 कथा थोडक्यात सांगतो. पहिली कथा आहे की एक आउटवर्ड क्लार्क म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल ना, की त्याचं काम म्हणजे आता ईमेल चालतं, पूर्वी नोंद करायची, कुणी कुणाला पाठवलं त्याला किती पैसे, स्टॅम्प लावायचे, टाकायचं. तर हा लबाड होता, याला पैसे कमवायचे, चोरायचे होते. तर तो काय करायचा, ते नोंद असते बरं का, की हे अनिल गोऱ्यांच्याकडून विद्यापीठाला हे पत्र गेलं आणि त्याला 15 रुपये पोस्टेज पडलं, ते तिथे लिहिलेलं असतं. त्याचा अकाउंटंट कडे पाठवण्यापूर्वी त्या 1 वरती तो 4 करायचा. आलं का ध्यानात? 45 झाले, ते 30 रुपये त्याच्या खिशात जायचे. आणि हे बरेच दिवस सुखानं चाललेलं होतं. एक दिवस काय झालं, ते पत्र नॉट अवेलेबल म्हणून परत आलं. ज्या अधिकाऱ्याकडे परत आलो, म्हटलं काय झालं, कधी पाठवतो, बघू. तर ती एंट्री पाहिली, पत्ता नीट लिहिलाय का नाही, अमकं तमकं. ह्याच्यावर स्टॅम्प 15 रुपयाचे, तर तिथं रक्कम 45 रुपयाची लिहिली. तेव्हा त्याला शंका आली आणि मग त्याला वाटतं अरे हे पुन्हा चाललंय. मग त्याला पकडला. तो म्हटला जेवढ्या काय चुकीच्या एंट्री आहेत त्याचे मी पैसे भरतो. तो अधिकारी म्हणला अशा किती गेले आम्हाला काय माहिती, किती गेले असतील बरं का. मग स्टॅटच्या माणसाला बोलून आणलं. हा, की किती प्रपोर्शन 1 न सुरू होणाऱ्या आकड्याचं असतं. तो म्हणाला साधारणपणे 10% असणार. मग त्यांनी सॅम्पल घेतलं
आणि त्याच्यामध्ये मोजलं हाय थोडंफार. मग म्हणला 10% केसेसमध्ये पोस्टेज हे 1 पासून सुरू होणारे आकडे 1 केलं की तो 4 करतो ना. असं करून त्यानं एकंदर किती पैसे लुटले याचं एस्टिमेट सापडलं. म्हणजे हे स्टॅटच्या माध्यमातून काढलं, म्हणजे प्रत्येक एंट्री बघण्याऐवजी. तसं अजून एक सांगतो बारकीशी स्टोरी, आणि त्या स्टोरीला मी नाव दिलेलं आहे गॅम्बलर्स रुईन. म्हणजे तो माणूस होता आणि तो जुगार खेळायचा. अमेरिकेमध्ये फार मोठी कॅसिनो म्हणून प्रकरण असतं. दुर्दैवाने ते हळूहळू आपल्याकडे येत आहे, ते चांगलं नाहीये. तिथं जे चालवणारे मालक असतात ना, त्यांना लोकांनी यावं, पैसे लावावे आणि हरावं हे पाहिजे असतं. मग कोणी जिंकायला लागला तर त्याच्यावर नजर असते त्यांची, आणि फार जिंकले तर त्याला ते ठोकतात. एका माणसानं फार पैसे जिंकले आणि त्याला ठाऊक होतं की साले हे आपल्या मागे लागणार आहेत बरं का. तर तो म्हणाला मित्रांना, 2-3 मित्र, हे सगळेच लफंगे लोक होते, काही धंदा नाही, उद्योग नाही, आपण पळून जायचं इथून. 4 जण गाडीत बसले, आणखीन पैशाची पिशवी छातीवर धरली, सुसाट गाव सोडून पळाले आणि गाडीला अपघात झाला आणि हा माणूस मेला. अरे बापरे. ते लोक पोलिसात सांगायला लागले की अपघात झाला, आमचा मित्र मेला. अरे 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 अरे. ते म्हणले कशासाठी चालला होता तुम्ही? तर मग कोणीतरी सांगितलं की त्या ठिकाणी यांना फार पैसे कमी होते, ते पोत्यात भरून चालला होता. म्हणजे कुठे पोहतो? म्हणजे माहित नाही, गेलं. अलग लक्षात. आता पोलीस म्हणाले की हा अपघात झाल्यानंतर कोणीतरी चोरापुरी ते गेलं का ह्या 3 लोकांनी, कारण त्यांना माहिती आहे, त्यांनाच माहिती आहे. कसं काय विचार करणार? तर ते म्हणले तो एक त्यांच्याकडे स्टॅट जाणणारा होता. तो काय होतं, असे जेव्हा गँग असते ना, त्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पाहणी करतात, ती सगळी नोंदलेली होती. तो येऊन म्हणला, सर ह्या 3घांनी जे नोंदणीमध्ये कथा सांगितलीत ना, त्या अशक्य वाटाव्या इतक्या एकसारख्या एक आहेत. तुम्हाला कधीही 2 माणसांनी राबलेल्या एका प्रसंगाचं वर्णन सिमिलर असतच नाही. प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. आणि मी मुलांना सांगतो की एक राशोमोन नावाचा फार प्रसिद्ध सिनेमा होऊन गेला जपानमध्ये, कुरोसावा नावाचा प्रसिद्ध डायरेक्टर होता. एकच कथा 3-4 माणसं सांगतात बरं का, ती वेगळी असते. तर ते म्हणले ह्यांचं जर एकच असेल तर अर्थ काय काढायचा? म्हणले हे पळवून घेतलेले एक मला त्यांनी असं बोलायचं बरं का, तू एक सांगशील मी ते दुसरं सांग. तर म्हणले आता कशावरून हे एक सारखं आहे, म्हणजे काही प्रत्येक शब्द सारखा नाही. म्हणले स्टॅटच्या माणसाला बोलवा. एका गोष्टीचं वेगळ्या वेगळ्या लोकांनी कथन केलं असेल तर कसं असतं, त्याच्यात साम्य किती, फरक किती. आणि त्यांनी पाहिलं ह्याच्यात अवाजवी साम्य आहे, त्यामुळे इथे त्यांनी हे पडवून केलेलं अशा प्रकारे त्या चोरांना. ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही मी जे म्हणालो त्या व्हिडिओ मधलं, तर कला आणि सिनेमा, आता त्या संदर्भामध्ये आता मी वाङ्मयातलं सांगितलं. तर कलेमध्ये आम्हाला काय सिनेमा कसा बनवतो वगैरे कळत नाही, परंतु तो एक मनुष्य होता, ते माझं काम नाही, दुसऱ्या कोणाचं तरी आहे. तो म्हणला की काय झालंय माहितीये का, सिनेमाचं अर्थशास्त्र या गेल्या काही पिढ्यांमध्ये खूप बदललंय. पूर्वी तो सिनेमा त्या कचकड्यावरती करायचे, त्याच्या कॉप्या करायच्या, त्या गावा पाठवायच्या, त्या थिएटरमध्ये चालायच्या. आता ते सगळं गेलं, आता सगळं डिजिटल आहे. ते सॅटेलाइटवर असतं, ते डाउनलोड करायची, फक्त तुम्हाला ते की देतात. आणि आज ना उद्या ते सगळे लोक चोऱ्या पोऱ्या करून, त्याला काय म्हणतात बरं, मटेरियल असं चोरणं असतं, त्याला काहीतरी एक शब्द आहे ना, पायरेटिंग, ते जातं. मग कोण पैसे देऊन तिकीट देऊन काढून तुमचं बघायला येणार? त्याच्या आत पैसे कमवायचे. सध्या 2 किंवा 3 आठवड्यात पैसे होतात तेवढेच, खरे म्हणजे पहिल्या आठवड्यात होतात ते पैसे. हा. तर तो म्हणाला की मला सिनेमा चांगला कुठला आणि वाईट कुठला असं ठरवायचंय. आणखीन अहो कलेला चांगलं कुठलं, ह्याला एक वाटतं त्याला एक वाटतं, कसं ठरवणार? म्हणलं मला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिरपेक्ष हे पाहिजे आहे निकष. आणि त्यानं फार सुंदर सांगितलं. तो म्हणला हे बघा, पहिल्या वीकेंडला बघायला नेहमी शुक्रवारी सिनेमा रिलीज होतात बरं का. हा, शुक्रवारी जे येतात ना लोक, ते सिनेमा न पाहिलेले असतात, त्यांना कोणीतरी रिव्ह्यूअरनं सांगितलेलं असतं. मी पण शुक्रवारी आमच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेले रिव्ह्यू वाचतो, हा बघावा का सिनेमा वगैरे. हे लोक रिव्ह्यूअरवर विसंबून जातात. दुसऱ्या आठवड्यात त्याचं काय, ते म्हणले हे लोक जाऊन सांगतात अरे भांगारे किंवा एवं नाही, त्यांच्या सांगण्यावरून पुढचे आहेत. ते म्हणले चांगला सिनेमा कुठला, जिथं गेलेले लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलतात तो. बरोबर. तेव्हा जर पहिल्या आठवड्यातलं उत्पन्न आणि दुसऱ्या आठवड्यातलं उत्पन्न काय असतं, उत्पन्न भराभरा खाली जातं. त्यातली घसरण जी आहे जर कमी असेल
तर तो चांगला सिनेमा. बरोबर. आणि पहिल्या आठवड्यात तुडुंब आणि सगळे बोंबलत शिवाय देत बाहेर पडले, दुसऱ्या आठवड्यात कोणी नाही तर सिनेमा भांगार आहे, असा त्यानं मेथड काढली. मग आता काय करायचं, ते हे सगळ्या लोकांच्या उत्पन्नाचं स्टॅटिस्टिक्स बघायचं, बरं का. बरं, प्रत्येक थिएटरमध्ये वेगळं असतं. असं काहीतरी त्यानं त्याच्यात केलं आणि मग त्यावरून त्यानं सांगितलं की हा रिव्ह्यूअर लबाड दिसतोय, हा वाईटांना सुद्धा चांगलं म्हणतो, आणि हा रिव्ह्यूअर मात्र निरक्षीर विवेक म्हणतात की चांगल्याला चांगलं म्हणतो, वाईटाला वाईट, हा चिकी खाव आहे रिव्ह्यूअर. असं सगळं त्यानं त्याच्यातून निष्कर्ष. ह्याच्या बरोबर आता आपल्या भारताच्या अनुषंगाने थोडस मी आपल्याकडे येतो की भारतामध्ये आता सध्या सर्व्हिस सेक्टर तर फ्लरिश होतच आहे, मात्र प्रोडक्शन आणि रिटेल ह्या सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. तिथं हे संख्याशास्त्र आणि हे कशा पद्धतीनं उपयोगी पडू शकतं? अगदी, तर खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. फक्त ह्याच्यामधला मी एक बारकावा सांगतो की विशेषतः इंजिनिअरिंग संबंधामध्ये जो स्टॅटचा वापर आहे तो हलके हलके स्टॅटिस्टिशियन्स ऐवजी इंजिनियर्सनीच शिकून घेतलेलं आहे. अच्छा. हा, ते म्हणतात हे त्यांना गणिताची जास्ती नाही, हा, ते शिकतात तेवढं आणि तेच करायला लागतात. तर आपल्या कॉन्फरन्समध्ये काल त्या ग्रस्तांनी लेक्चर दिलं कोल्हापूरच्या एका फाउंड्रीमध्ये. ते म्हणतात मी 750 वेळा स्टॅटिस्टिक्स वापरले तिथं, म्हणून माझ्या कंपनीमध्ये 20तले 8 स्टॅटची पोरं आहेत तुमच्याच विद्यापीठातली. इतकं इंडस्ट्रीमध्ये, पण इंजिनियर आहेत लीडर त्याचे. अच्छा. कारण इंजिनिअरिंग समजणारा माणूस पाहिजे. आमच्याकडे काय होतं माहिती का, स्टॅटच्या पोरांना दुसऱ्या कुठल्याच विषयातलं काहीच माहित नसतं. अशी पोरं एम्प्लॉयबल तितकी अट्रॅक्टिव्ह होत नाही. दोन्ही येणारं लागतं, आयडियाज कडे पाहिजे मुलांना. तर त्यानं उदाहरण काय केलं की म्हणला आम्ही ते रस ओततात, त्याच्यातून कास्टिंग करतात, त्याच्या पुढे काही प्रोसेसेस असतात, त्याला मशीनिंग म्हणतात, बरं का, टर्निंग म्हणतात. मग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं केलं तर कमीत कमी खर्चात होईल ह्याच्यासाठी डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट करतात. असं बघू, असं बघू, असं बघू. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, ट्रायल घ्यायची आणि बघायचं. बरोबर. ती ट्रायल कशी घ्यायचं ह्याचं स्टॅटिस्टिक्स शास्त्र सांगतं. बरोबर. तर तो माणूस रोज हे स्टॅटिस्टिक्सचं शास्त्र वापरतो. त्यांनी काल तासभर आम्ही किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स टेक्स्टबुकातली डिझाईन्स आमच्या फाउंड्रीमध्ये वापरतो आणि त्यातून आम्हाला फायदा कशात आहे कसं कळतं याचा संबंध येतो. तुम्ही अवश्य त्याला विचारा की अतिशय उत्कृष्ट उदाहरण त्यानं स्टॅटच्या इंजिनिअरिंग मधल्या वापराचं दिलेलं आहे. तसंच हा रिटेल तुम्ही म्हणलात ना, तर आपल्याकडे दुसरा एक तरुण शास्त्रज्ञ आलेला आहे, डॉक्टर हेलवाडे नावाचा, फार हुशार मनुष्य आहे. त्यानं रिटेलमध्ये कसा वापर करायचा, विशेषतः काय आहे, स्टॅटचा उपयोग हा किराणा दुकानदारासाठी स्टॅटची गरज नाही. तो स्वतःच म्हणू शकतो की ह्या गिरायकाला थोडेसे कमी पैसे लावा म्हणजे तो परत येईल वगैरे. पण जेव्हा मॉल आहे तिथं अनेक प्रकारचे माल आहेत आणि आमची चेनच्या चेन आहे, हा, आता आपण बिग बाजार वगैरे ह्या लोकांनी कसं बघायचं. तर एकच उदाहरण सांगतो त्यातलं की एखादी वस्तू खपत नाही, काय उपाय आहे, तर ते म्हणतं साधं आहे अर्थशास्त्रात, भाव कमी झाला की मागणी वाढते, याला डिस्काउंट द्या. किती द्यायचं, किती दिला तर किती खप होईल. तो म्हणला स्टॅटकडे काही जादू नाही, अनुभवावरून सांगायचं. तर त्याने सांगितलं की माझी गिरायकं अमेरिकेतली आहेत, तिथं अहो इन्फ्लेशनच नाही. गेली 10 वर्ष मला माहिती आहेत की बाजारात रक्कम त्या किंमतच त्याची बदललेली नाही. म्हणजे ही किंमत वर खाली गेली तर काय होतं याच्यासाठी काहीही अनुभव आमच्याकडे नाही. मग स्टॅटची जादू संपली. तो म्हणला मग आता प्रयोग करायचा. म्हणून काय केलं त्याने, जी दुकानं होती त्याचे भाग केले, प्रकार केले. समजा आम्हाला हायवेच्या जवळची दुकानं, त्यातली आमची 100 आहेत, मग त्यातली 25 अशी एकीकडे घाली, 25 एक 50 अशी. 50 काही बदल केला नाही. 25 10% भाव वाढवला, 25 10% भाव कमी केला. 15 दिवस बघितलं, मग कळलं ही जी वस्तू आहे याचा इतका भाव जर कमी झाला तर मागणी इतकी वाढते. त्याला अर्थशास्त्रामध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणतात. त्याची आम्हाला एस्टिमेट मिळाली. आता मला जेव्हा प्रश्न येईल ना ह्या वस्तूबाबत, तेव्हा किती करावी याचं मला या एक्सपेरिमेंट मधून त्याला रिटेलसाठी या दोन्हीचे कम्पेअर करून तो सांगतो. आणि मग आम्ही साधारण इक्वेशन तयार करतो. आता तुम्हाला जर 10च्या जागी 12चं काय होईल, मग 12 घालायच त्याच्यात, साधारण अंदाज असा की एस्टिमेटेड इन सरासरी. मग आता तुला एवढी इन्व्हेंटरी काढून टाकायची ना. हल्ली लोक म्हणतात बाय 1 गेट 1 फ्री. कारण काय आहे, त्याचं खपत नाहीये, कळलं का. त्यानं 50% डिस्काउंट द्यायचा ठरवला, आता संपतंय का बघायचं. ह्याच्या पाठीमागं गणित आहे आणि संख्याशास्त्र आहे. बरोबर. हे ते रिटेलशी संबंधित एक उदाहरण आपल्याला सांगितलं.
आता कालच्या व्याख्यानांचा विषय काढलात म्हणून मी आपल्या व्याख्यानाकडे येतो. आपला कालचा विषय सुद्धा खूपच सुंदर होता. म्हणजे जटायू फेल्स अगेन अशा टायटल खाली तुम्ही जो विषय केला की डायक्लोफिनॅकमुळं गिधाडांची जी संख्या कमी झाली आणि तीच माणसावरती कसा अफेक्ट होऊ शकतो, तर या विषयाबद्दल पण सांगा आणि मग पुढे मेडिकलच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलू. सांगतो. तर आपल्याकडं काय आहे, इकोसिस्टीम किंवा ही निसर्ग परिसंस्था जी आहे ना, तिच्यामध्ये अनेक धागे असतात, ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि बरेचदा आपल्याला कळत नाही याचा संदर्भ कसा. आणि मी तुम्हाला गंमत म्हणून एक कथा सांगतो, कारण ती कथा ऐकल्यावर लोक चाट पडतात. की इंडोनेशियातल्या एका भागात त्यांनी डीडीटी मारली आणि झोपड्यांची छपरं पडली. पण अशी डीडीटी मारण्याचा आणि छप्पर पडण्याचा संबंध काय? तो संबंध असा होता की डीडीटी कशासाठी मारली? डास नको. पण डीडीटीला काही हा डास आणि नॉन डास असं कळत नाही. प्रत्येकच किड्याला त्यांनी मारलं किंवा ते निदान आधू झाले. हे किडे कोण खातं? पाली खातं. आता जो किडा आधू आहे त्याला पळून जाता येत नाही, म्हणून पालींना भरपूर किडे खायला मिळाले. डीडीटीचं काय असतं, त्याला मारल्यानंतर डीडीटी संपत नाही. आमच्याकडे कसं बी कॉम्प्लेक्स मी गोळी घेतली तर जादा जे असतं ना ते लघवी वाटे निघून जातं, पिवळी लघवी होते. तसं डीडीटीचं नाही, ती शरत राहते. मग त्या किड्याच्या अंगात शिल्लक होती डीडीटी, ती कुठे गेली? पालीच्या पडत गेली. पालीच्या शरीरात साठलं. पालीला कोण खातं माहितीये का? मांजर खातं की मुंगूस खातं की? पालीला खाणाऱ्याच्या मांजराच्या पोटामध्ये डीडीटी साठली. मांजराच्या पोटात तो आजारी पडायला लागला. मांजर आजारी पडायला लागल्यावरती उंदीर वाढतात. आणि आणखीन हे असे आणखी किडे होते जे एरवी खाल्ले असते पालीनं, ते वाढले आणि ते किडे छप्पर पोखरणारे होते. त्याच्यावर नैसर्गिक एक कंट्रोल होता. तो डीडीटी मारल्यानंतर सगळं गेली. असा तो निसर्गामध्ये फार चमत्कारिक. तर हे आपल्याकडे हे लक्षात ठेवायचं की हिथं हात लावला तर तिकडं पण काहीतरी होतं बरं का. हा. आणि हे इतकं गुंतागुंतीचं आहे की अनुभव घेतल्याशिवाय गणितातून आणखी विज्ञानातून चटकन कळत नाही. अशी ती परिसंस्था ही फार अवघड गोष्ट आहे समजायला. एनिवे, तर आपल्याकडं जे काही जीव मरतात त्यांचं मांस खाणं हे कावळा आणि गिधाड्यांचं काम आहे. शहरामध्ये कावळे हे सफाई कामगार आहेत आणि जंगलामध्ये गिधाडे हे सफाई कामगार आहेत. तुम्ही जर, मी अवश्य सांगतो, नॅशनल जिओग्राफिक बघा, त्याच्यामधल्या आफ्रिकेतल्या जंगलामधल्या गोष्टी बघा, तिथं तुम्हाला लक्षात येईल की एक मैल उंचीवर गिधाडं असतात आणि ती बघत असतात. तुम्ही इथं फिरताय, मी तिथं फिरतोय आणि मला तेवढं लांबून दिसतं काहीतरी मेलंय, आणि मी लगेच खाली जातो. हा काय म्हणतो, हा कुठे गेला? मग त्याला काहीतरी सापडलेली दिसते, मग तो तिथे येतो, तो येतो, अशी करत करत गोळा होता वगैरे. तेव्हा ते केवळ मृत प्राण्यांच्या मांसावर जगणारा हा जीव आहे आणि ते इतकं साफ करतात की त्या हाडाला काहीही शिल्लक राहत नाही. मी सांगितलं एक जात फार छान थोडी आहे ती, पण ते हाड सुद्धा गिळून पचवू शकतात वगैरे. आपल्याकडे घटना अशी घडली, आपल्याकडे जे काय असे प्राणी होते त्यांना खाणारी गिधाड होती भरपूर. असं म्हणतात 3-4 कोटी गिधाड होती आपल्याकडे. आणि मग आपल्याकडं असं झालं की हे जे पेन किलर आहे डिक्लोफिनॅक, हे नोवार्टिस नावाच्या कंपनीनं तयार केलं. आपल्याकडे इंटरनॅशनल रीत अशी आहे की ही कंपनी जेव्हा स्वतःचं म्हणून काढते तेव्हा त्यांना पेटंट अधिकार मिळतात. त्यांच्याशिवाय दोघांनी बनवू शकत नाहीत आणि ते सांगतील ती किमतीला, मग आपल्याला ते विकत घ्यावं लागतं. हा. तर पण 15 वर्षानंतर ते पेटंट संपतं. तोपर्यंत सगळ्यांना माहित असतं की या नोवार्टिसचं हे डिक्लोफिनॅक आहे ना, नंबर 1 औषध. तर बाकी सगळे लोक घरी बसून ते बनवायचा उद्योग करतात. आणि भारतामधली जी फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्या जगामध्ये अशा सेकंड जनरेशन म्हणजे जेनेरिक औषधं बनवण्यामध्ये निम्मा वाटा भारत. अमेरिकेतल्या मी जर कुठल्या ओव्हर द काउंटर म्हणतात बरं का त्याला, अशा औषधातले निम्मी औषधं भारतातून आलेली असतात. तर ते लोक आधी तयारी करतात आणि मग ह्यांचं पेटंट संपलं की आपलं औषध बाजारात. हा, तसं त्यांनी डिक्लोफिनॅक आणलं आणि साधारणपणे 50%, 70%, 80% प्राइस कमी होते. मला 99% प्राइस कमी झालेल्या घटना माहिती आहेत. इतकं असतं. मग ते स्वस्त झालं. आपले उत्तर भारतातले शेतकरी विशेषतः गुरांना त्यांना तापबीप आली, आणखी काय झालं की ही डिक्लोफिनॅक स्वस्तातली देऊ लागली. तात्पुरतं बरं वाटायचं, पण ते डिक्लोफिनॅक मी डीडीटी सांगितलं ना तसं त्या अंगातून बाहेर पडत नाही.
त्याच्या मांसामध्ये डिक्लोफिनॅक राहील. परंतु जनावर ओके होतं, त्यामुळे शेतकऱ्याला भीती वाटली नाही. पण ते जनावर मेल्यावर जेव्हा बाहेर आलं आणि जेव्हा ते गिधाडानं खाल्लं, तर गिधाडाच्या बाबतीमध्ये फिजिओलॉजी, शरीर रचना, त्याची आणखी क्रिया ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये डिक्लोफिनॅक हा फार धोकादायक आहे. तो त्याच्या किडनी फेल करतो. अच्छा. आता किडनी फेल झालेला जे आपल्याला माहिती आहे लागेचच मरतो, आणि लाखो ही मेली. गिधाड कधी झालं तर आपल्याला माहिती आहे याचं नातं काय आहे. जेव्हा डिक्लोफिनॅक स्वस्त झालं. केव्हा झालं? जेव्हा पेटंट संपले. केव्हा संपलं? अमेरिकन पेटंटच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डेट मिळते 93 साली. 93 सालानंतर डिक्लोफिनॅकचा जेव्हा प्रसार वाढला तेव्हा ही मरायला सुरुवात झाली. आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मग सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांनी गुरांना डिक्लोफिनॅक घालू नका, आता त्याच्यावर बंद आहे. पण 99% गिधाडं मेली. आता प्रश्न, ते काय कशावर जगत होते? गुराच्या मांसावर. आता त्या गुराच्या मांसाचं काय होतं? गिधाडानं खाल्लं नाही तर दुसरं कोणतरी येतं. कोण यायचे? कुत्री, उंदीर आणि कावळे. बरोबर. कुत्री वाढली, उंदीर वाढली, कावळे वाढली. हे एक. ती कुत्री पिसाळली तर ती आम्हाला चावतात, उंदीर सुद्धा होऊ शकतात. परंतु दुसराच एक प्रकार झाला. गिधाड फुल टाइम तोच धंदा करत असतो, असं तुकडं साफ करत. ही मंडळी जी आहेत ना, गिधाडा इतकं उत्तम प्रकारे सफाई ह्यातलं कुणी करू शकत नाही, आणि क्षमता पण त्यांची नाही. म्हणून त्याच्यावर मांस राहत. उघड्यावर मांस पडलेलं असलं आणि हवामान गरम असलं तर काय होतं? मांस सडतं. सडलं तर म्हणजे काय? त्याच्यामध्ये नको ते बॅक्टेरिया वाढतात. ह्यांना म्हणायचं पॅथोजेन्स, म्हणजे ह्यांना रोग होतात. अशा पॅथोजेन्समुळे माणसं मरतात असं दिसू लागलं. लोक म्हणले सिद्ध करा, उगाच आमच्या डिक्लोफिनॅकला दोष देऊ नका. दुर्दैवानं भारतातल्या स्टॅटिस्टिशियन्स ऐवजी इंग्लंड आणि अमेरिकेतल्या लोकांनी याचा अभ्यास केला. मी ते रागावून लेक्चर देत होतो की बघा यांनी काय केलंय, मग ते कसं सिद्ध केलं वगैरे, हा तो तपशिलाचा भाग आहे. परंतु हे स्टॅटिस्टिकली सिद्ध करायचं अशी गरज पडली होती, कारण हे फार मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. आणि त्यांचा पेपर आता इंटरनेटवर उपलब्ध आहे. तर आमच्या लोकांनी वेळीच जागा होऊन आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला स्टॅट विषय कसा वापरता येतो याचा विचार करून हे काम केलं पाहिजे. त्यांनी केलं नाही तर त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये ते मागं पडले, असा माझ्या सांगण्याचा उद्देश होता. आणि तो फार महत्वाचा तुमचा जो टोन होता तो फार महत्वाचा होता. याला जोडूनच सर मी आपल्याला विचारतो की आता ॲलोपॅथीच्या बरोबरीनं आयुष आणि क्लिनिकल ट्रायल्स वगैरे याची पण एक वेगळी चर्चा आहे भारतामध्ये, विशेषतः जगभरातच आहे, पण भारत आता विशिष्ट मंत्रालय करून आपण त्याकडे वळतो आहोत. तर त्या संदर्भामध्ये काय सांगू शकतो? सांगतो. तर त्याच्यामध्ये दोन वेगळे भाग आहेत. दोन छोट्या वेगळ्या स्टोरीज सांगतो मी आपल्याला. त्यातला जो क्लिनिकल ट्रायल्सचा भाग आहे त्याचा थोडासा महत्व वेगळा आहे, आणि आयुष संबंधात स्टॅटिस्टिक्स काय करायचं तर हा अगदी वेगळा विषय, अजून तो बाल्यावस्थेत आहे. उलट हा जो क्लिनिकल ट्रायलचा विषय तो प्रौढ आहे, आणि आपल्या विशेषतः तरुणांच्या दृष्टीनं त्याचं फार महत्व आहे. ते काय झाले ते तुम्हाला मी सांगतो की औषधाच्या धंद्यामध्ये मी नवीन घेऊन आलो औषध अमक्या रोगाला उपकारक आहे, बरं का. तर त्याच्यामध्ये काय असतं, सध्या पद्धत अशी आहे की ते सरकारचे रेग्युलेटर्स आहेत, भारतामध्ये पण आहे, कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. तसे अमेरिकेमध्ये FDA म्हणतात, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, फार मोठं खातं आहे. या खात्यामध्ये 300-400 PhD स्टॅटिस्टिशियन्स आहेत. भारतातल्या सगळ्या विद्यापीठातले PhD स्टॅटिस्टिशियन प्रोफेसरची संख्या जर एकत्र केली त्यापेक्षा अमेरिकेच्या एका खात्यामध्ये जास्त आहेत. आणि तसंच जास्त खऱ्या फार मोठ्या फार्मा कंपन्या आहेत. म्हणजे मी 2-3 नावं सांगतो. नोव्हार्टिस मागाशी उल्लेख केला, फायझर आपल्याला माहित असेल, मर्क नावाची नाव. ह्या प्रत्येक संस्थेमध्ये 200-300 तरी PhD झालेले स्टॅटिस्टिशियन. ते काही वेळ लागले काय ना, या लोकांना एवढे पगार देऊन कशाला नेमतात? तर सरकार म्हणतं की आधी तुमची जे नवीन जे औषध आहे ते सुरक्षित आहे का नाही, का इजा करतं माणसाला हे दाखवा. बरं, इजा नाही करत, मग त्या रोगावर उपाय होतो का नाही हे दाखवा. त्याचा पुरावा, हा पुरावा सरकारचं बंधन असं आहे, स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीनं योग्य असलेल्या पद्धतीनंच तरी प्रयोग केले पाहिजेत. म्हणून तुम्ही आधी दाखवा कुठल्या स्टॅटिस्टिशियननं तुम्हाला हा प्रयोग, त्याला डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स म्हणतात. तेव्हा हे जे प्रयोग असतात त्यांना क्लिनिकल ट्रायल, क्लिनिकल म्हणजे माणसावर केलं. आणि मग ते मर्क सारखी मंडळी ते करतात
आणि मग ते तपासायला तिथं तेवढेच बसलेले असतात बरं का, चोर इकडं पोलीस तिकडं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कोणी जर म्हटलं की बाबा माझ्याकडे औषध घेऊन पहा, एका औषधानं भीषण युरोपामध्ये प्रकार झाला. त्या औषधाचं नाव आहे थॅलिडोमाइड. तर मुलांनी हे लक्षात ठेवावं, याच्याबद्दल इंटरनेटवर वाचावं, फार उत्कृष्ट, कारण तुम्ही चित्र पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही. हे औषध कशावर होतं तर जेव्हा बाई गर्भार असते तेव्हा तिला उलट्या होतात, तुम्हाला माहित असेल तर. सकाळी उठल्यावर काही काही बायकांना जास्त त्रास होतो, काही काहींना कमी होतो. माझी मुलगी इतकी बेजार झाली होती की ती पिरायते राहायची, मग माझी बायको तिला मदतीला गेली की ती म्हणली माझं दैनंदिन जगणं अशक्य, इतकी मला उलट्या होतात, ह्याच्यावर काय उपाय. तर जर्मन लोकांनी हे थॅलिडोमाइड नावाचं द्रव्य काढलं. ती गोळी घेतली की ती बाई निवांत. अरे सगळ्याच घरांमध्ये गर्भार बाया असतात, सगळ्याच बायकांना उलट्यांचा त्रास होतो. तुफान ते औषध खपलं आणि 2-4 वर्षांनी लक्षात आलं हे औषध खाणाऱ्या बायकांना जी पोरं होतात ती डिफेक्टिव्ह असतात. अरे बाबा. तर मी मुलांना जे म्हणतोय ना की इंटरनेटवर बघा, तिथं त्या डिफेक्टिव्ह मुलांचे फोटो दिले, ते पाहून चक्कर येते. आणि अंदाज जेव्हा लक्षात आलं काहीतरी गडबड आहे तेव्हा ते थांबवलं. त्याआधी युरोपामध्ये 10,000 अशी मुलं जन्माला आली, कोणाला 3 पाय आहेत, कोणाला 1.5 पाय आहे, कोणाचं असं आहे. ते फोटो बघितल्याशिवाय तुम्हाला मी हे सांगण्याच्या पलीकडे आहे. तेव्हा लोकांना चटका बसला की आपण तपासल्याशिवाय, आता पद्धत अशी आहे की गर्भार बाईला औषध द्यायचं म्हटलं तर 100 लोक बघायला येतात, कशावरून ते त्याचा काय, कारण त्या गर्भाला काही त्रास नाही. तर अशा प्रकारे आता ना बँकिंग क्षेत्रावर आरबीआयचं घारीसारखं नजर असते, तशी औषध क्षेत्रावर ह्या रेग्युलेटरची घारीसारखी नजर असते. आणि त्याच्यामध्ये मुख्य घार आहे ती स्टॅटिस्टिक्स, आरोग्याशी संबंधित प्रश्न. म्हणून ह्या क्लिनिकल ट्रायल करायचे असतात. त्याच्यामध्ये असं असतं की पहिल्यांदा नुसतं ज्याला रोग झालेलाच नाही अशा तरुणांना म्हणतात व्हॉलंटियर म्हणून या आणि औषध खाऊन बघा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होतोय का, ब्लड प्रेशर वाढलं, ब्लड प्रेशर खाली गेलं, ताप आला, काय जे काय होईल ती लक्षणं सगळी त्याला म्हणतात फेज 1. मग एकदा ठरलं की नाही ठीक आहे, मग काय म्हणायचं की ह्याचा डोस, लोकांना कल्पनाच नसते की औषधाचा डोस शोधणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. मग थोडं देऊन बघायचं, जास्त देऊन बघायचं, याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. म्हणून त्यांना सांगतात की कमीत कमी किती डोस दिला पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली गेला तर काहीच उपयोग होत नाही बरं का. आपल्याला माहिती आहे कणभर विष खाल्लं तर काही होत नाही. आणि जर अतिरेकी दिला तर त्या औषधानंच मारायचा. ही इंटरव्हल काढणे याला म्हणतात, विसरलो आता मी शब्द, की ज्या रेंजमध्ये आपल्याला डोस ठरवला पाहिजे, डॉक्टरला बंधन आहे, ह्याच्या वर नाही सांगायचं, ह्याच्या खाली नाही सांगायचं, ही शोधतात. ह्याला म्हणतात फेज 2 ट्रायल. मग एक 10-15 लोकांवर सेफ्टी ट्रायल करतात, 50-100 लोकांवरती ही फेज 2 ट्रायल करतात, ज्याच्यामध्ये इंटरव्हल ठरवतात. आणि मग ठरलं, आता डोस ठरला, काहीतरी इफेक्ट होतो हे कळलेलं असतं. आता शेकडो हजारो पेशंट घेतात आणि त्यांना फेज 3 ट्रायल म्हणतात. त्यांना ते द्यायचं ठरलेल्या डोसचं आणि बघायचं काय होतंय. अशी पद्धत आहे. हा सगळा पुरावा फायली मोठ्या होतात ते घेऊन जायचं, मग ते तिथं तपासतात महिनोन महिने. ही पद्धत आहे. आणि तिथे स्टॅटिस्टिशियन हे सगळं करणारे स्टॅटिस्टिक म्हणजे डॉक्टर असतात, पेशंट असतात आणि स्टॅटिस्टिशियन, हा 3 लोक. ह्याच्यात त्या डेटाचं काम करण्यावर प्रचंड खर्च व्हायचा या कंपन्यांचा, काही इलाजच नव्हता. काय झालं, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स आणि हे ईमेल आणि हे सगळं जे क्रांती झाली ना, तेव्हा फायझर कंपनीच्या लक्षात आलं की ही भारतात फार हुशार लोक आहेत, स्टॅटिस्टिशियन आणि कम्प्युटर प्रोग्रॅमर्स, आणि आपल्या 1/3 आणि 1/4 पगारात लेखाचे काम करतात. बरोबर. म्हणून त्यांनी पहिल्यांदा 95 साली मुंबईला जोगेश्वरी नावाचं उपनगर आहे, तिथं एक छोटंसं ऑफिस काढलं आणि एक भारतीय संख्याशास्त्रज्ञ बाई त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या होत्या, फार हुशार आहेत त्या. त्यांचं नाव चित्रा लेले, त्या स्टॅनफोर्डच्या शिकलेल्या आहेत, IIT प्रोफेसर होत्या. त्यांना सांगितलं तुम्ही चालवा. त्यांनी जोगेश्वरीला हे केंद्र चालवलं आणि फायझरच्या लक्षात आलं ही सोन्याची खाण आहे. बरोबर. आपल्याला $1,00,000 पडत होते, 20 हजारात आपलं काम होतं आणि आपल्याकडे एवढं काम आहे. त्यांनी म्हणणं सांगितलं बाई वाढीव. त्यांचं बघितल्यावर बाकीचे जागे नोवार्टिसनं दुसऱ्या हे काढला, एका पुढे एक. मला आठवते का नोवार्टिस माझ्याकडे आली पहिल्यांदा की आम्हाला स्टॅटिस्टिशियन रिक्रूट करायचे, बरं का, सगळंच नवीन होतं. आणि मग एकदम वणवा पेटलं. मग लोक म्हणाली की तुम्ही कशाला ऑफिस करताय, आमचंच ऑफिस आहे इथं. TCS म्हणून आम्हीच करतो. त्यांनी वेगळी डिव्हिजन काढली. काय करणारी,
क्लिनिकल ट्रायलच्या डेटाचं अनालिसिस करणारे स्टॅटिस्टिशियन आणि प्रोग्रामर, ह्याच्यात शेकडो हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्यात. असा तो क्लिनिकल ट्रायलचा प्रांत आहे. इतिहास आहे. मग आता हे आयुषमध्ये कसं? आता आपण आयुषकडे येऊ. मी आयुषचा कैवारी आहे बरं का, मी विलायती कंपन्यांचा कैवारी नाही. का आयुषचा कैवारी आहे? कारण एका बड्या विचारवंताने सांगितलं की 3 गोष्टी पाहिजेत चांगल्या औषधासाठी. उपलब्ध पाहिजे, परवडणारं पाहिजे आणि उपयोगी पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. आता आमच्या काल ते बंग सांगत होते की खेडोपाड्यातल्या लोकांना अँटीबायोटिक कशा उपलब्ध होणार? जडीबुटी उपलब्ध होते. बरोबर. मग आमच्या दृष्टीने जर जडीबुटी कुठेही उपलब्ध होत असेल तर पहिल्या क्रायटेरियनला आयुर्वेद हा भारी आहे पाश्चात्याला. अगदी बरोबर. दुसरं परवडणारं पाहिजे. हा हँड्स डाऊन आपले स्वस्त असतात, हो काही सवालच नाही. तुम्हाला कल्पना नाहीये की पाश्चात्यांची नवी औषधं किती महागडी असतात. पाश्चात्यांना महाग वाटतात अशी महागडी असतात. बरोबर. सध्या उदाहरणार्थ 2 फार्मा कंपन्या आहेत. एकीचं नाव नोव्हो नॉर्डिस्क, ही डेन्मार्क मधली कंपनी आहे. दुसरीचं नाव एलाय लिली, ही अमेरिकेतली कंपनी. या दोघांनी पहिल्या प्रथमच वजन कमी करण्यासाठी सर्वांना मान्य आहे परिणामकारक अशी औषधं शोधून काढली. त्याचा अमेरिकेमध्ये तुफान विक्री, कारण अमेरिकेमध्ये लठ्ठ माणसांचा एपिडेमिक आहे. पण पैसे काय तुम्हाला सांगू, एका महिन्याला काही $1000 खर्च आहे त्याला वगैरे. तर त्यांची भयंकर महाग असते, आपलं स्वस्त, याच्यात काही सवालच नाही. तेव्हा उपलब्ध आहे, स्वस्त आहे. तिसरं काय, उपयोगी पडतंय का? सांगा, उपयोगी पडतं का? ते म्हणतात हो. कशावरून? तो वैद्य सांगतो. पाश्चात्य लोक म्हणतात आमचा नाही विश्वास, तो कशावरून लवाड्या करत नसेल. आम्ही तपासतो यांचं, तसं तपासलं पाहिजे तरच आम्ही तुमच्या आयुर्वेदाच्या औषधाला खरं म्हणू. तेव्हा ह्यातला फार महत्वाचा भाग आहे ना, आपण हे मान्य केलं पाहिजे की आपण डोळे झाकून आमची परंपरा बरोबर आहे ही चुकीची दृष्टी आहे, आणि डोळे झाकून आमच्यामध्ये काही दम नाही हेही चुकीचं आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो, मी 25-30 वर्ष युनिलिव्हर या कंपनीला संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून काम केलं. एक दिवस मी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये फिरत होतो. मुख्यतः केमिस्ट्री हा त्यांचा विषय आहे बरोबर, परंतु एका ह्याच्यात काय झालं, त्यावेळेला रामदेव बाबाच्या औषधांचा भयंकर गवगवा झाला आणि त्याची उत्पादनं खूप खपू लागली आणि हे जे त्याचे स्पर्धक होते फार घाबरून गेले. तर असं आहे की तो जर स्पर्धक तुम्हाला भारी पडत असेल त्याची नक्कल करायची. ते म्हणले आम्ही आयुर्वेदिक साबण काढतो, कळलं का? परंतु त्यांची पद्धत कशी आहे की त्यांना तरी समाधान वाटलं पाहिजे आपला उपयोगाचा आहे का. बरोबर. तर त्यांनी तिथं लॅब काढली मग आयुर्वेदाचं, त्यालाही मी काम करत होतो. त्याच्यावर मी पाटी पाहिली, ती फार माझ्या मताने महत्वाची आहे. त्याच्यावर लिहिलं होतं ट्रुथ ऑफ आयुर्वेद बट प्रूफ ऑफ सायन्स. ग्रेट. मानलं बुवा तुम्हाला बरोबर आमच्यामधली उणीव काय आहे ही कळली. आमचं स्वस्त आहे, उपलब्ध आहे, परंतु उपयुक्तता आधुनिक विज्ञानाने सिद्ध झालेली नाही. कोण करणार? मग आता आयुष मंत्रालय हे करण्याचा प्रयत्न करतं. मी म्हणलं माझ्यापासून आम्ही एकांदा शिलेदार आहे, पण माझ्याबरोबर जे लोक येतील त्यांना मी म्हणतो की आपण आयुषसाठी, म्हणजे आम्ही सध्या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी 2 गोष्टीसाठी प्रयत्न करतो. मी युनानीवरती खटपट केलेली आहे दुसऱ्या कुठल्या कारणाने. आम्ही डॉक्टरांना म्हणतो तुम्ही जर हे औषध देत असाल, तुमचे केस पेपर्स आहेत बरोबर, त्याच्यात तुम्ही नोंदलेलं आहे ह्याही लक्षणं होती, हे औषध दिलं, लक्षणामध्ये बदल असं झाला. ते केस पेपर हा आमचा रॉ मटेरियल आहे. इथं आम्ही स्टॅटिस्टिक्स लावणार, तुमचं ऐकणार नाही. नंतर मी म्हणलं की तुम्हाला वाटलं की तो सुधारला, ह्याच्यावर माझा विश्वास नाही. डाटानं प्रूव्ह केलं. काय होमिओपॅथीचं छोटस संस्था आहे मुंबईला, ते लोक ARH त्यांचं नाव, असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी, नवी मुंबईमध्ये अगदी छोटी संस्था आहे. पण त्यांना हे पाहिजे कारण ते रिसर्च वाले. ते म्हणले तुम्ही आमचे कान उपटा. तर मी म्हणलं हा रोगी सुधारला हे तुम्ही बोलायचंच नाही, तुम्ही मला पॅथॉलॉजी किंवा लॅबोरेटरी मधलं काय मोजणार आहात. तर त्यांनी म्हणले आपण डेंग्यूचा अभ्यास करूया, आमचं सध्या चालू आहे. तशी म्हटलं त्याला डेंग्यू झाले कशावरून? ते म्हणले ते आम्ही व्हायरॉलॉजीकडे नेऊन ते तपासून आणतो. मग आम्ही त्याला म्हणतो होमिओपॅथिक औषध घे.
पण म्हटलं त्याचं सुधारलं कशावरून? ते म्हणले आम्ही सगळ्यात महत्वाचा आहे तो प्लेटलेट काउंट, तोही आम्ही मोजत नाही, तिकडेच रक्ताचा तपासली की तो सांगतो. आणि त्या डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट कोलॅप्स व्हायला लागला. मग म्हणलं हे आमच्या चौकटीत बसणे, सध्या आम्ही त्याचं अनालिसिस करतो स्टॅटिस्टिकली. म्हणलं तुम्ही बोलायचं नाही, इथं आमचं हे सायंटिफिक औषध कोणतं द्यायचं हेच तुमची आहे. बरोबर. रोग झालं का नाही पाश्चात्य पद्धतीने ठरवायचं, रोग बरा झाला का नाही पाश्चात्य पद्धतीने ठरवायचं, अनालिसिस आम्ही करायचं. तो सध्या ते म्हणते का म्हणजे हे खूप उपयोगी ठरणार हो, हे केलं पाहिजे. आता आमचा प्राथमिक अंदाज असा आहे की होमिओपॅथीमध्ये डेंग्यूवरती बऱ्यापैकी परिणाम होतो, परंतु हे आमचं पुरेसं काम झालं की मग त्याचा रिसर्च पेपर पब्लिश करू. बरोबर. हा, तर ह्या पद्धतीनं आपल्या आयुष मधले आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, योगा प्रत्येकाची अशी जोखणी झाली पाहिजे. तर ते किती उपयुक्तता, ही जोखणी करण्याचं डॉक्टर, पेशंट आणि स्टॅटिस्टिशियन या तिघांनी मिळून करावं लागेल. हे आता खरं तर पुढे जे स्टॅटिस्टिशियन येणार आहेत त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टर्सना अपील करू इच्छितो की आपण वेगळं काही करू नका. आपण इमानदारीनं आपला पेशंट बरा व्हावा याच्यासाठीच उपचार करता ना. मग आपण जे केस पेपर त्यावर नोंदणी करता ते सोन्याच्या मोलाची वस्तू आहे, ती एकत्र करा. हे इथं PR अधिकारी बसलेले आहेत, त्यांना सांगा आपण ते एकत्र करू. शिवाजी विद्यापीठातल्या संख्याशास्त्र विद्यार्थ्यांच्या मदतीनं त्याचं संख्याशास्त्रीय अनालिसिस करू, त्याचे रिसर्च पेपर्स लिहू. किंवा रिसर्च पेपर्स हे दुय्यम झालं, तुम्हाला सुद्धा कळेल की आपली कुठली ट्रीटमेंट प्रभावी ठरली, कुठली नाही पडली. कारण लक्षात घ्या, 2500 वर्षापूर्वी चरकानं पुस्तक लिहिलं, चरक संहिता. आपण त्याच्या पाया पडू, मी पडतो. मी चरक संहिता थोडीशी वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मी अंधश्रद्ध नाही. त्याचं जे आहे ना त्याची जोखणी झाली पाहिजे. तर तुम्ही तुमच्या कामाची जोखणी करून घ्या आणि माझा तुम्हाला असा विश्वास आहे, देतो मी, की यातून तुमचंच नाव मोठं होईल आणि तुम्ही डॉक्टर म्हणून अधिक प्रगल्भ व्हाल. आजपर्यंत मला असे डॉक्टर्स कोणी विशेष भेटलेले नाहीत, परंतु तुमच्यामुळे जर शिवाजी विद्यापीठाच्या क्षेत्रातले आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, आपल्याकडे युनानी कमी असतात, युनानी मुख्यतः मुस्लिम लोक आहेत, तर जिथं मुस्लिम समाज जास्त आहे तिथं हे असतं हकीम, ते आले पुढे. तर मी युनानी मध्ये काम केलं, युनानी लोकांच्याकडे मी गेलो, कारण हैदराबादला युनानीचं संशोधन करणारी मोठी संस्था आहे, पण त्यांच्याकडे स्टॅटिस्टिक्स नाही आहे, ते परंपरेने नवीन आहे. त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना म्हटलं साहेब युनानीमध्ये तुमच्या मते कुठल्या रोगांना उत्तम परिणाम होतो? तर ते म्हणाले व्हिटिलिगो म्हणतात, म्हणजे कातडीवरती पांढरे डाग पडतात, त्याच्यावर आमचंच उत्तम. मग म्हणलं तुमचे केस पेपर्स दाखवणार का? ते म्हणलं अगदी नक्की, किती पाहिजे तुम्हाला? गोडाऊन मध्ये गोडाऊन दाखवलं म्हणजे घ्या 1-2 हजार नमुना. खूप झालं, तेवढं आम्ही घेतलं आणि मग त्याच्यावर काम केलं. आणि आमचा काय निष्कर्ष आला, तर तुम्ही जे म्हणता ना युट्यूबवरचे लेक्चर, त्याच्यामध्ये ह्याच्यावर पण मी अल्टरनेटिव्ह मेडिसिनवर लेक्चर, त्यात मी असं सांगितले, दाखवले. आमचा निष्कर्ष असा आला की सगळे सरसकट 100% बरे होतात हे खोटं आहे. युनानी ही जादू आहे, खोटं आहे. परंतु पुरेशा संख्येनं लोकांची पुरेशा प्रमाणात प्रगती होते असं आकड्यावरून दिसतंय. पण मग शेवटी उत्तर काय, युनानी औषध घ्यायचं का नाही घ्यायचं? तर माझं उत्तर मी तुम्हाला सांगतो. माझं उत्तर असं आहे, तुम्हाला ठिपके पडलेत ना, तुम्हाला चिंता आहे ना, पहिल्यांदा युनानी औषधवाल्याकडे जा, कारण तिथं फारसं काही त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतोय असा पुरावा नाही. तुम्ही जर नशीबवान असाल, म्हणजे युनानीचा उपयोग होणाऱ्यापैकी असाल, तर तुमचं थोडक्यात होऊन जाईल. आता जर असं ठरलं की नाही, काय खटपट केली, आपटलं, काही होत नाही, आहेतच त्यांचे जे मेथड आहेत ना त्या एक्सपेन्सिव्ह आहेत, त्यांना साईड इफेक्ट्स आहेत, पण मग तुम्हाला इलाज. तर आपण अशा पद्धतीनं समन्वयाचं धोरण घेतलं पाहिजे. म्हणजे असा आग्रह बरोबर नाही, मी फक्त MD लोकांकडे जातो, चूक आहे. मी फक्त आयुर्वेद घेतो, चूक आहे. माझ्या मतानं आपण आयुषनं सुरुवात करायची. आयुषनं, कारण स्वस्त आहे आयुष, त्याचा तुलनेनं कमी आहे, साईड इफेक्ट्स कमी आहे, त्याची पण नोंद करायची. ते पण आपले लोक नीट करीत नाहीत बरं का. कारण पाश्चात्यांच्याकडे आता साईड इफेक्ट नोंद करणं हे मोठं, WHO यांची फार मोठी साईट आहे साईड इफेक्ट, त्याला
व्हीजी ऍक्सेस नाव आहे, कुणालाही बघायला मिळते. मी जेव्हा ती वापरायला लागलो, माझ्या कंपनीत प्रत्येक पोराचा हा छंद झाला. घरी काही तुमच्यासाठी औषध आणलं की पहिल्यांदा व्हीजी ऍक्सेस मध्ये जाऊन बघायचं, तर ती पानभर यादी देतात. आणि तुम्हाला ऍस्पिरिन आणि क्रोसिनची सवय असली ना, क्रोसिन घाला व्हीजी ऍक्सेस मध्ये, म्हणजे काय काय होऊ शकतं. काय आहे, क्वचित होतं हो, 100 99 लोकांना शक्यता त्याने नोंदलेली आहे. हे शहाणपण आपण घेतलं पाहिजे. हा, तर आयुषची प्रगती माझ्या मताने ह्या पुढच्या काळामध्ये मेडिसिन पेक्षा स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून होणार, अशी माझी श्रद्धा आहे बरं का. नाही, आणि ते केलं पाहिजे ना हे. आणि आम्ही तयार आहोत, परंतु त्याला आम्ही एक हात आहे, 2 हाताशिवाय टाळी वाजणार नाही. डॉक्टरनी पुढे आलं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली की या सगळ्याच, आणि कदाचित पुढे मागे मंत्रालयाच्या मार्फत सुद्धा हे असं एखादा प्रोजेक्ट. अगदी बरोबर आहे. फक्त मला मी गेलो आयुषमध्ये, मी गेलो युनानीच काही सरकार, आपलं सरकार म्हणजे हत्ती हो, त्याच्यामध्ये युनानी मधले प्रत्येकासाठी तिथं रिसर्च संस्था आहे. त्यातल्या युनानी संस्थेमध्ये मी गेलो आणि म्हटलं की मी व्हिटिलिगो ह्याच्यावर युनानी औषधांचा काय उपयोग होतो याच्यावर संशोधन केलेलं आहे. ते म्हणजे उत्तम. त्यांनी एक मीटिंग बोलवली त्यांच्या सगळ्या सदस्यांची, हो, 20 माणसं जमली. मग मी त्यांना दाखवलं असं असं आहे. अरे वा, म्हणले हे चांगलं, म्हणलं हे पब्लिशेबल आहे, तुम्ही प्रसिद्ध करा. मी कमर्शियल कंपनीत काम करत होतो, मला प्रसिद्ध कोणी झालं तर काय वाईट नाही, माझ्या दृष्टीनं ते क्रिटिकल नाही, तुमच्या दृष्टीनं आहे. पण अहो पुढं त्याचं परस्यू करायचं, मागं लागायचं, हे म्हटलं आपल्याच्यानं नाही. हा, त्यामुळे मला सरकारी ऑफिसात जायला नको वाटत. त्यांनी जर ठरवलं पाहिजे ना तर ते सांगतात. त्यामुळे ते नाही मी, पण तुमच्याकडे यायला माझं विद्यापीठ माझं आहे हो, इन्स्टिट्यूट म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये मी प्रेमाने येतो, विद्यार्थ्यांकडे मी प्रेमाने जातो. त्यांनी फटका आलं तरी परत जातो, कारण मी आईसारखा आहे, ती पोरं आहेत माझी. सरकारकडे मी जात नाही, त्याने म्हणाले तर जाऊ, परंतु ते म्हणाले तर आनंदानं जाऊ. माझ्या मतानं हा रामबाण उपाय आहे. आयुष पुढे जाण्यासाठी याला पर्याय नाही. अगदी बरोबर. आता आपण थोड्या पुढच्या टप्प्यामध्ये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये चालू, पण तरी सुद्धा महत्वाचा विषय असा आहे की संख्याशास्त्रामध्ये किंबहुना एकूणच आज देशामध्ये जे संशोधक काम करतात त्यांना डाटा विश्लेषण ही फार महत्वाची आवश्यकता आहे. तर यामध्ये आता संख्याशास्त्र नवीन प्रवाह काय आहेत आणि ते कसे उपयुक्त संशोधनासाठी ठरतात? थोडंसं असं आहे, आता तुम्ही विचारलं नाही, पण मी आपणच सांगतो की सध्या डेटा आणि डेटा अनालिसिस या क्षेत्रामध्ये अजून 2 शब्द नवीन आलेले आहेत. एक आहे डेटा सायन्स आणि दुसरं आहे एआय. तर एआय ह्या शब्दाचा प्रचार फार मोठा आहे आणि सगळ्या लोकांना, काही लोकांना गैरसमजुतीने असं वाटतं की एआय म्हणजे सर्व त्यांच्या समस्यांची उकल करणारी एक अलिबाबाची गुहा. हा, तर तसं नाहीये ते. संख्याशास्त्राची मर्यादा मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो. संख्याशास्त्र हे जेव्हा पुरावा खणखणीतच असतो ना, म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगतो की परग्रहावरून एक जीव आला आहे आणि त्याला त्याच्या साहेबांना सांगितलंय की इथं प्राण्यांना पाय किती असतात बघू नये, तर माणसाला पाय किती असं त्याला पाहिजे. तर त्यानं किती सॅम्पल घ्यायचो, तर तो साहेब म्हणला व्हेरिएशन फारसं नसलं तर एका माणसाचं बघून बास आहे ना, तुमचे पाय बघितले 2च आहे, तो म्हणतो 2. तर आता शक्यता अशी आहे की लाखात एखादा माणसाला तिसरा पण पाय फुटतो, लाखात एखाद्या माणसाचा पाय तुटतो, म्हणजे हा 101% पक्क उत्तर आहे असं नाही, परंतु पुरेसं आहे एवढं. बरं, एआयची शक्ती काय माहितीये का? संख्याशास्त्र हे छोट्या डेटासाठी फार इफेक्टिव्ह. जसा डेटा वाढायला लागतो ना तशी संख्याशास्त्राची शस्त्र थोडी बोथट व्हायला लागतात आणि मग एआय वापरतात. परंतु सगळ्यांना कल्पना नसते, बऱ्याचशा एआयच्या पोटामध्ये संख्याशास्त्र लपलेलं असतं. बरोबर. आता एक क्लासिफिकेशन म्हणतात की हे खपेल का ते खपेल वगैरे. हा, तर ते जे एआय असतं ना त्याच्यापैकी निम्म्या एआयचा ओरिजिन स्टॅटमध्ये असतं. म्हणजे मी लोकांना सांगतो, हल्ली मी सांगतो मी एआय करतो, खरं म्हणजे नाही, परंतु त्यांना कुठं माहितीये की मी करतोय ते स्टॅटिस्टिक्स आहे का एआय आहे. सगळ्यांना एआय शब्द माहित असतो. तर एआय आहे, डेटा सायन्स म्हणतात. म्हणजे काय? प्रॉब्लेम ओरिएंटेड काम करणे. आमच्याकडे एक वाईट पद्धत अशी झालेली आहे, आम्ही आमच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं घेऊन, पेन्सिल घेऊन, वही घेऊन जगात काय चाललंय याच्याकडे लक्ष न देता आपली गणित करत बसतो. हे न करणे हे डेटा सायन्सचं ब्रीद आहे, हे फार उत्तम आहे. तर आता असं दिसतंय की ज्या क्षेत्रामध्ये कुठल्या साधारण फिजिक्समध्ये कोणाला आमच्या विषयाचा उपयोग नाही, कारण त्याच्यातली ऑब्झर्वेशन्स आहेत ना त्या व्हेरिएशन कमी असतात.
केमिस्ट्रीतल्या बऱ्याचशा भागामध्ये, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा केमिस्ट्रीच्या कॉलेजमध्ये गेलो ते म्हणजे टायट्रेशन आमचा पहिला एक्सपेरिमेंट ना, ऍसिड अल्कली ते न्यूट्रलाइज करायचं. आणि तो मास्तर म्हणे, मला एक तर आधी ते हाताने करायचं जमायचं नाही, त्यातून ते म्हणे 3दा करा. काय ते, अरे तू ठिबीक टाकतोस ना त्याच्यामध्ये, तर त्याच्यात ते काय इंडिकेटर असतं, त्याचे रंग बदलल्यावर थांबायचं असतं ना, ते मी विसरलोय बरंच. पण मग तो कागद घालून बघायचा वगैरे, तर ते आमचं क्रूड असतं, त्याच्यामध्ये पुढं मागं होतं. म्हणून 3दा करून ऍव्हरेज घेतलं ना की रिलायबिलिटी वाढते. हा, किंवा आणखीन एक काय फेनॉल्फथेलिन म्हणतात वगैरे असलं. तिथं थोडंसं व्हेरिएशन कशामुळे की माझ्या हे दाबण्यामध्ये त्या अॅक्युरेसी नाही. सगळ्यात भीषण व्हेरिएशन असतं बायोलॉजीमध्ये. एका घरातली एका आईबाबाच्या पोटीची पोर असतं, ते एक असं वागतं, एक तसं. सगळ्यात उदाहरण प्रसिद्ध काय माहितीये का, आपल्याकडे फार चौकडे झाले की धीरूभाई अंबानींची 2 मुलं होती, त्यातला एक मुलगा आभाळात पोचलाय आणि दुसरा मुलगा नादारी झाली त्याची जवळ. तर सारखं नसतं. एकाच शेतकऱ्याच्या एकाच वावरामधली एक ज्वारीची जर तुम्ही हे घेतलीत ना कणसं, तर एक मोठं एक लहान. माझ्या झाडाला आंब्याच्या हे फळ लहान. हे व्हेरिएशन भयंकर आहे. म्हणून बायोलॉजीमध्ये स्टॅटला पर्यायच नाही, जिओलॉजीमध्ये पर्याय नाही, इकॉनॉमिक्समध्ये पर्याय नाही. होते काय, आम्ही अशा भिंती घातलेल्या आहेत. बी स्ट्रीमला जातात ना त्यांना काही गणित येत, ए स्ट्रीमला जातात ना त्यांना काही बायोलॉजी येत नाही. ह्याच्यातून आपल्याला कोंडी फोडलीच पाहिजे. कारण नवीन जे युग आहे हे आंतरप्रणालीचं आहे, इंटरडिसिप्लिनरीचं आहे. जर तुम्ही मी एवढंच करणार म्हणलात ना, तर जगातले सर्वात महत्वाचे जे प्रश्न आहेत ना त्यांना तुम्ही नाही तोंड देऊ शकत. म्हणून आता बायोलॉजिस्टनी पण म्हटलं पाहिजे की आपण स्टॅटिस्टिक्सचं कोलॅबोरेशन केलं पाहिजे. स्टॅटिस्टिशियननं म्हटलं पाहिजे आम्ही आमच्या लायब्ररीत बसणार नाही, फील्डवरती आजची जी डॉमिनंट थीम आहे ना अकॅडमिक्स मध्ये ती नाहीये. जर त्याला ती होणं आवश्यक. तर मी आता प्रयत्न त्या दृष्टीने काय करतो ते आपल्याला सांगतो. मी असं म्हणतो की मला स्टॅटच्या मुलांना इंटरडिसिप्लिनरी काम कसं करावं याचं ट्रेनिंग देण्याची इच्छा आहे. परंतु डॉक्टर्स म्हणून ज्याला ट्रेनिंग द्यायचंय त्याला हॉस्पिटल पाहिजेत ना, पेशंट पाहिजेत ना, नाही तर कसं डॉक्टरी शिकणार. मग कन्सल्टिंग कधी मिळणार, त्याच्याकडे बायोलॉजीचे प्रॉब्लेम म्हणून कोणतरी आलं पाहिजे. आता या तरुण पोराकडे कोण येणार, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. म्हणून मी लोकांना काय सांगतो की तुमची विद्यापीठ आहे, कॉलेज आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी विभाग आहेत, त्याच्यामध्ये संशोधन करणारे आहेत, त्यातले जे विद्यार्थी आहेत पीएचडीचे किंवा रिसर्च करणारे आहेत त्यांना विचारा तुम्हाला डेटा अनालिसिसच्या अडचणी आहेत का. असतील तर आपण त्याला सल्ला देण्याचं एक केंद्र तयार करूया. त्याच्यामध्ये ज्येष्ठ माझ्यासारखे जे संख्याशास्त्रज्ञ आहेत ते सल्ला द्यायला बसतील. आम्ही ऍक्च्युअली असं म्हणतो कन्सल्टिंग प्रोग्राम की बायोलॉजिस्ट, इकॉनॉमिस्ट तुम्ही ज्यांना त्यांनी यावं इथं बसावं. आम्ही स्टॅटच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना म्हणतो पण तुम्ही शिक्षकांना पण हे शिकायला पाहिजे बरं का. आमच्या शिक्षकांजवळ हे कौशल्य आज नाही. बसा त्यांना सांगा तुम्ही उठा, सांगा 10 मिनिटाचं लेक्चर द्या, काय तुमचा प्रॉब्लेम आहे, काय डेटा गोळा करता, काय अपेक्षित आहे, झालं तुमचं काम. आम्ही जे ज्येष्ठ आहोत ते सांगू त्याचा असा अनालिसिस करायला पाहिजे. तुम्ही म्हणून आम्हाला काय कुठे येते करायला. आम्ही या स्टॅटच्या पोरांवर तू उठ रे, तू करशील का, तुझ्याकडे अमुक सॉफ्टवेअर आहे का, आर आहे का, पायथॉन आहे का, काय वगैरे वगैरे जे काय असेल ते तपशिलाचा भाग आहे. मग तुम्ही बसा हे करा. तुम्हाला स्टॅटची अडचण आली आम्हाला विचारा, इंटरप्रिटेशनची अडचण आली आम्हाला विचारा. म्हणजे आम्ही जरी 2 असलो तरी 20 माणसांचं काम 2 दिवसात आम्ही संपवू शकतो जर पोरं उत्साहानं काम करतील तर. माझ्या मतानं हा एकच मार्ग आहे जेणेकरून आज आमच्या इंटरडिसिप्लिनरीची जी त्रुटी आहे उच्च विद्या संस्थांमध्ये ती त्रुटी ह्याच्यातून बाजूला जाऊ शकते आणि त्यामुळे डायलॉग वाढत जाईल या सगळ्यांच्या. मग आम्ही जाऊ, आम्ही काय आज आहे उद्या नाही, तुम्ही हे करत राहा, ह्याच्यामधूनच तुमची प्रगती. बायोलॉजीची पण आहे, इकॉनॉमिक्सची पण आहे, सायकोलॉजीची पण आहे आणि स्टॅटिस्टिक्सची पण आहे. स्टॅटिस्टिशियन्सनी असं कधी समजू नये की मी ह्याच्यावर मेहरबानी करतोय. तुझ्या तलवारीला धार याशिवाय येणार नाही. हा तेव्हा कुसुमाग्रजांची कविता आठवा, वेडात मराठे वीर दौडले सात. त्या तलवारीची जी धार आहे ना ती अज्ञान नावाच्या शत्रूला संपवून टाकते. तर हाच आपण संदेश म्हणून ऍक्च्युली या पुढच्या पिढीसाठी घेऊया की तुम्ही इंटरडिसिप्लिनरी रिसर्चसाठी मोटिवेट झालं पाहिजे, सर्वांनी त्यासाठी मिळून काम केलं पाहिजे, सगळ्या स्ट्रीम्सनी एकत्र आलं पाहिजे आणि संख्याशास्त्राने मग त्याच्यावरती काम केलं पाहिजे. एकूण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी हे संख्याशास्त्र उपयुक्त ठरू शकेल
असाच मी आपला हा संदेशच म्हणून घेईन अगदी. पुढच्या पिढ्यांच्यासाठी. आणि आता एक शेवटचा प्रश्न, आणि तो थोडासा याला धरूनही आहे, तो असा की आता आपण आमच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डी.टी. शिर्के हे आता या महिना अखेरीला निवृत्त होत आहेत संख्याशास्त्रज्ञ म्हणून, म्हणजे संख्याशास्त्र विभागातून. शास्त्रज्ञ म्हणून ते कधीच रिटायर्ड होणार नाहीत, शिक्षक म्हणून ते विभागातून बाहेर पडतात. तर या निमित्तानं आपल्या त्यांच्या संदर्भातल्याही भावना आम्हाला जाणून घ्यायला निश्चित आवडतील. अगदी. मी त्यांच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठा आहे. मी अजून 500च्याही पलीकडे, मी 77-78 वर्षाचा आहे आता. त्यामुळे ते जेव्हा विद्यार्थी होते तेव्हापासून, कारण इथला जो संख्याशास्त्र विभाग आहे हा पुणे विद्यापीठाचं अपत्य म्हणून निर्माण झालेला आहे. तिथले आमचे 2 ज्येष्ठ सहकारी होते, प्रसाद आणि रतिहाळी. त्या तिथल्या नोकऱ्या टाकून ते इथं आले. आता 2 माणसं कसं चालवणार हे सर्व आम्हाला तिथं माहित होतं. आणि आमचे जे त्यावेळेचे नेते होते आडके आणि काळे, ते म्हणायचे हे मूल नीट वाढतंय का नाही ह्याची त्यांच्या इतकीच आपली पण जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही पाळीपाळीने इथं येऊन शिकवित सुद्धा होतो. तेव्हा अगदी इथं MSc प्रोग्राम सुरू झाला तेव्हा बरं, मला शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर ह्याच्याबद्दल प्रेम असल्यामुळे मला येण्यामध्ये आनंदच होता. आम्ही अगदी विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून इथे येतो. तेव्हा मी या शिर्क्यांना इतकी वर्ष पाहतो आहे. काय असतं, वर्गात मुलं असतात त्यांच्याकडे लक्ष देतो, पण जेव्हापासून ते रिसर्च स्टुडंट झाले त्यांचे सेमिनार मी अटेंड केलेले आहेत. त्यांचे इंटरव्ह्यूज प्रमोशनचे बरेचदा मी इंटरव्ह्यूवर पण एक्सपर्ट म्हणून आहेत. त्यामुळे मी त्यांचं संबंध करिअर अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि मला ते कसे दिसतात की हा एक शांत स्वभावाचा, आपल्या कर्तव्याबद्दल अतिशय जागरूक असणारा आणि आपल्या समाजाबद्दल देणं असं मानणारा असा हा मनुष्य आहे. आणि कुठलाही नवीन विचार आला तर तो स्वीकारण्याची तयारी आहे. त्यामुळं आमचे काही काही तक्रारी होत्या की आमच्या इथं संस्कृतीमध्ये परदेशाकडं लक्ष नाही लोकांचं, इंग्रजी भाषेकडे लक्ष नाही. मी मराठीचा अभिमानी आहे बरं का. मी मराठीमध्ये पुस्तकं लिहिली आहेत, नाटकं लिहिली आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. परंतु मराठीचा अभिमान म्हणजे मी इंग्रजी शिकणार नाही, अत्यंत चुकीची गोष्ट. बरोबर. मी विशेषतः ज्या धंद्यात काम करतो, IT म्हणा, स्टॅटिस्टिक्स म्हणा, याच्यामध्ये मुख्य गिरायक आहे परदेशी. त्यांच्याशी जर बोलता येत नसेल तर तुम्ही काय धंदा करणार. मी 10 वर्ष रिक्रुटमेंटचं काम केलं. इंग्रजी व्यवस्थित बोललं पाहिजे, इंग्रजी व्यवस्थित समजलं पाहिजे. परदेश एक गिरायक आहे, तो जे त्याची अडचण सांगणार ना, तुम्हाला ती समजली पाहिजे. तुम्ही उत्तर सांगणार ना, ते त्याला समजलं पाहिजे. इतकं इंग्रजी बाबारे आलं पाहिजे. शेक्सपियर येतं का नाही माझी घेणं नाही, हे आपण सगळं शिकलं पाहिजे. हे सगळं आमचं सारखं आम्ही कारण कॉन्फरन्सेसमध्ये मीटिंगमध्ये भेटायचो, मग ते त्यांच्या परीने प्रयत्न करायचे बरं का. कारण मुलांचं ह्याच्यामध्ये कल्याण आहे. तर त्यांनी मुलांसाठी प्रचंड खटपट केलेली आणि ते स्वतःही कन्सल्टिंग आयुष्य, विशेषतः ते जेव्हा महाराष्ट्र सरकार बरोबर काम करू लागले ना कुलगुरू म्हणून, तर मला फार आश्चर्य वाटलं की तिथं जे चालतं. मग त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणले बरं का आमच्या कॉन्फरन्समध्ये व्याख्यान द्यायला. ते कारण त्यांना दिसायचं की हे लोक महाराष्ट्र शासनाचा डेटा वापरून उत्तम प्रकारे स्टॅट करतात. आणि बरं का, तर अंत ते मुलांना काय सांगायचे, हे बघा महाराष्ट्र सरकारचे निरनिराळे पोर्टल्स आहेत, त्याच्यावर एवढा सगळा डेटा आहे, ह्याच्यावर तुम्ही काम करा. ही त्यांची दृष्टी ही जर प्रत्येक शिक्षकाची असेल ना स्टॅट विषयात, तर आपल्याकडे क्रांतीच होईल. हो, तेव्हा ते फार चांगलं काम करतात. पण समाजामध्ये बदल हा अत्यंत, आम्ही म्हणतो हायएस्ट विस्कॉसिटी मटेरियल कुठलं केमिस्ट्रीमध्ये असेल तर समाज मन. समाज बदलत नाही, परंतु आपण प्रयत्न करत. विचार करा, फुल्यांना काय, कर्व्यांना काय, मुलींना शिकवणं. विधवांची परिस्थिती भीषण होती, बरोबर, सगळं पणाला लावलं. कर्मवीरांचं काय, ह्या लोकांना दिसली नाही फळं त्यांच्या कामाची. बरोबर, पण ते आपण आता घेतो आहोत, ती फळं घेतो आहोत. तर एकूणच खूप चांगलं. सरांच्या बद्दलही आपल्या भावना खूप महत्वाच्या आहेत. आणि आपण मला वाटतं थोडे भावुकही झालात त्यांच्याविषयी बोलताना. ही फार वेगळी गोष्ट आहे. एक गुरु आपल्या शिष्याबद्दल बोलताना ही अशी भावना व्यक्त करतोय, ही खरं तर शिष्याची मिळकत आहे. आणि एका गुरुचं हे एक आनंदाचे आणि मी ज्याला म्हणू की कृतार्थतेचे अश्रू आहेत. त्यांचं आम्ही मनापासून आदर करतो सर. आणि याच नोटवरती आपण शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्तामध्ये आलात, याच्याबद्दल मी आपला मनापासून आमच्या सर्व दर्शकांच्या वतीने सुद्धा आपला
मनापासून ऋण व्यक्त करतो. इतक्या चांगल्या भावना मन मोकळेपणाने आपण व्यक्त केल्या. आपल्याला मनापासून धन्यवाद. हा तुमचा प्लॅटफॉर्म मला मिळाला याबद्दल धन्यवाद सर. मित्रहो, हे होते जागतिक ख्यातीचे संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक अनिल गोरे सर, ज्यांनी अगदी काहीही हातचं न राखून ठेवता अतिशय मनापासून त्यांची जी कळकळ आहे ती आपल्याला एकूणच या सगळ्या वक्तव्यामधून, त्यांच्या बोलण्यामधून आपल्यापर्यंत पोहोचले असेल अशी मला निश्चितपणानं आशा आहे. अशाच अनेक व्यक्तिमत्वांशी परत बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाशी निगडीत वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यासाठी आपणही आवर्जून शिववार्ता पाहत राहा. आपल्याला ही मुलाखत आवडली असेल आपण जरूर लाईक करा. आपल्या परिवाराशी, विद्यार्थ्यांशी, पालकांशी शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.